धन्वंतरी स्तवनाने सुरुवात करूया. शंखं चक्रं जलौका दधतमृतघटं चारुदौर्भिः सूक्ष्म स्वच्छातिरुद्यां विलसन् मौलिमम्भोजनेत्रम् कालाम्भोदो ज्वलाङ्गम् कटितटविलसश्चारु पीताम्बराढ्यम् वन्दे धन्वन्तरिन्तं निखिलगदवन प्रौढदावाग्निलीलम् प्रौढदावाग्निलीलम्. धन्यवाद. सुरू करूया. आपण पाहत होतो चरक संहिता चिकित्सा स्थानाच्या 15व्या अध्यायातील अवस्थापाक पाहत होतो. त्याच्यात आपल्याला विपाकाचं वर्णन सापडलं. म्हणून आपण थोडस विपाकाविषयी जाणून घेण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या. चरक संहितेच्या 26व्या अध्यायातील अत्रेय भद्रकाप्य अध्यायातील विपाकाचं वर्णन पाहिलं. अष्टांग संग्रह, अष्टांग हृदय याच्यातलं विपाकाचं वर्णन पाहिलं. आणि आता सुश्रुताचं वर्णन पाहत असताना आपल्याला खाली चक्रदत्ताची टीका मिळाली. या चक्रदत्ताच्या टीकेमध्ये खूप सारं वर्णन विपाकाविषयी दिलेलं आपल्याला दिसते. तर यातलं अर्ध आपलं पाहून झालं होतं. जितक्यापर्यंत पाहून झालं होतं तितकं मी थोडं फास्ट पटकन सांगते, म्हणजे आपल्या लक्षात येईल. विपाक म्हणजे काय? तर अवस्था पाक अपेक्षया विशिष्टो पाक हा विपाक हा. आहारस्य रसविशेषो गौरवेण लाघवेन वा युक्तो अभिधीयते. जो आहाराचा रसविशेष जो गुरुता आणि लघुता याच्यानी आपल्याला समजतो, म्हणजे आहार गुरु आहे का लघु आहे याच्यानी समजतो, तो म्हणजे विपाक. जाठराग्नी संयोगे सती यत रसांतरम किंवा रसविशेषम त्याला विपाक असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे कुठेतरी अजून एक व्याख्या आहे की रसमल विवेक, म्हणजे रसमल विवेक समकाली जो निर्माण होतो तो म्हणजे विपाक. अशा प्रकारे विपाकाच्या व्याख्या सांगितल्यानंतर पुन्हा त्यांनी चरकांनी सांगितलेले 3 विपाक आणि सुश्रुतांनी सांगितलेले 2 विपाक यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे याचं वर्णन या पूर्ण म्हणजे जवळजवळ निम्म्या भागामध्ये त्यांनी केलेलं आहे. तर चरकांनी मधुर अम्ल कटू हे विपाक सांगितलेत. सुश्रुतांनी मधुर आणि कटू हे विपाक सांगितलेत. मधुर हा गुरु विपाक आहे जो पृथ्वी आणि आप यांच्या भेदनाने किंवा पृथ्वी आणि आप या द्रव्यांनी होतो. आणि कटू विपाक हा आकाश, वायू आणि तेज यांच्यामुळे होतो आणि तो लघु स्वरूपाचा असतो. काही द्रव्ये ही रसांच्या अनुगुण विपाक निर्माण करतात असंही त्याच्यामध्ये सांगितलंय, जसं पिंपरी आणि कुलत्थ हे. अजून एक व्याख्या सांगितली आहे की पाकस्तु तेज संयोग रूपो रसेषु न संभवती. म्हणजे विपाक हा तेज संयोग स्वरूप, म्हणजे रस आणि विपाक यांच्यामध्ये डिफरन्स काय करणार? तर रस हे ही मधुर अम्ल आणि कटू असतात आणि विपाक हे पण मधुर अम्ल कटू असतात. तर विपाकामध्ये आणि रसामध्ये काय, त्या रसांमध्ये काय डिफरन्स असतो? तर हे तेज स्वरूप असतात किंवा यांच्यामध्ये एक तेज महाभूत जास्त प्रमाणात असतं असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे विपाकाचा जो रस जो आहे किंवा विपाक हा जेव्हा रस स्वरूप सांगितला जातो तेव्हा तो तेज स्वरूप असतो असं आपल्याला म्हणता येईल. तेज संयोग रूप रसोषु न संभवती, जो रसामध्ये नाहीये
तो तेज गुण जो आहे तो रसामध्ये नाहीये, तो फक्त विपाकामध्ये आहे. पुढे काय तर पुढे त्यांनी थोडस अवस्थापाकाचं वर्णन पण केलेलं आहे. तर त्यांच्या मते अवस्थापाक हा आमाशयादी स्थान महिमना स्वरूप असतो. म्हणजे जसं जसं अन्न पुढे जातं तसं तसं जशा अवस्था बदलत जातात, म्हणजे आमाशयातून पक्वाशयात किंवा पहिल्यांदा सुरुवातीला मुखातून आमाशयात, नंतर आमाशयातून पक्वाशयात आणि पक्वाशयातून आमाशयातून पित्ताशयात आणि पित्ताशयातून पक्वाशयात असं जात असताना एक एक अवस्था त्या अन्नाला प्राप्त होत जाते आणि त्याच्यानुसार तिथे तिथे ते रस उत्पन्न होत जातात. जसं आमाशयामध्ये मधुर रस, पित्ताशयामध्ये आम्ल रस आणि पक्वाशयामध्ये कटुरस असे उत्पन्न होत जातात. त्याच्यानंतर 6 रसांचे अवस्थापाकानुसार कफादी जनकत्व ते रसविशेषानुसार आता मी जे सांगितलं तसं होत जातं, पण ते 6 रसांसाठी समान असतं. म्हणजे कुठलाही रस घ्या, कटू तिक्त कशाही रसाचं द्रव्य जरी तुम्ही सेवन केलं तरी सुद्धा आमाशयामध्ये स्तोक मात्र म्हणजे अगदी कमी प्रमाणात सुद्धा मधुर रस हा उत्पन्न होणारच आहे, किंवा पित्ताशयामध्ये आम्लरस उत्पन्न होणारच आहे आणि पक्वाशयामध्ये कटुरस उत्पन्न होणारच आहे. हे स्थान महिमेनुसार असतं. म्हणजे तुम्ही मिरची जरी खाल्लीत तरी त्या आमाशयामध्ये गेल्यावर त्याच्यापासून थोड्याफार प्रमाणात मधुर रसाची उत्पत्ती होणारच आहे, किंवा पित्ताशयामध्ये आम्लरसाची उत्पत्ती होणारच आहे. त्यामुळे तो जो अवस्थापाक असतो तो स्थानाच्या नुसार असतो, हे आपल्याला तिथे लक्षात घ्यायचंय. मधुरादी अवस्थापाकस्य मधुरादयः श्लेष्मजनकाः रसाः अनुगुणा भवन्ति तदा बहुश्लेष्माणं जनयन्ति. त्यामुळे मधुरादी अवस्थापाकानुसार जेव्हा मधुरादी रसांनी कफ उत्पन्न होतो, जर अवस्थापाकानुसार आपण विचार केला तर जर कफकारक आहार जास्त असेल किंवा पृथ्वी आणि आप महाभूताचा आहार जास्त असेल तर श्लेष्म जनक गुण जास्त उत्पन्न होतात. त्यामुळे त्या अवस्थापाकातून उत्पन्न होणारा कफही खूप जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे तदा बहुश्लेष्माणं जनयति. यदा तू विपरीत कटुकादी परिगृहीतो भवति तदा स्तोक मात्रम कफम जनयति. जेव्हा कटुकादी रसांची द्रव्य आपण सेवन करतो तेव्हा थोड्या प्रमाणात कफ उत्पन्न होत असतो. हे झालं अवस्थापाकाचं. असंच विपाकाचं काय होईल? विपाक भिन्न काळी असला तरी सुद्धा अवस्थापाकजन्य दोषांच्या अनुगुण किंवा अननुगुण अवस्थापाक आहित दोषांना वर्धनम क्षपणम वा करोत. म्हणजे आता विपाक हा भिन्नकाली असतो, म्हणजे परिणामकाली असतो, तरी पण ज्या अवस्थापाकातून तयार झालेले जे काही दोष आहेत त्यांच्या अनुगुण किंवा अननुगुण दोषांचं वर्धन किंवा क्षपण करतो. जर अनुगुण असेल तर दोषांचं वर्धन करेल आणि अननुगुण असेल तर दोषांचं क्षपण करेल. आणि हा विपाक हा द्रव्य आधारित असतो. म्हणजे एखादं द्रव्य हे पृथ्वी किंवा आप गुणाचं असेल तर त्याचा विपाक हा सहसा मधुर रसात्मक होतो. मग अशा वेळेला जर तुमचं द्रव्य हे मग जर अवस्थापाकानुसार जे गुण निर्माण झालेले आहेत त्यांच्या अनुगुण असेल तर ते दोषांचं वर्धन करतील आणि अननुगुण असेल तर ते दोषांचं क्षपण करतील. त्यामुळे अशा प्रकारे अवस्थापाक आणि विपाकांचं भिन्नत्व इथे वर्णन करून झाल्यानंतर त्यांनी असंही सांगितलंय की कफादी स्थानानुसार मधुरादी रस असतात, ते अन्नापासून स्वतःच्या स्वभावानुसार कफादींची उत्पत्ती करतात. आणि विपाका अधीन जे रस आहेत ते रसनेंद्रिय ग्राह्य नसतात, ते त्यांच्या कार्याने स्पष्ट होतात. म्हणजे विपाकांचं जे कार्य आहे सृष्ट विणमूत्र किंवा दृश्यत्व ही या कार्यानुसार आपल्याला विपाक हा समजत असतो. आता जर मधुर रसाचा मधुर विपाक, आम्ल रसाचा आम्ल विपाक आणि कटू रसाचा कटू विपाक अशा पद्धतीने जर उत्पन्न झालं तर
समान गुणांनी बलवान कार्य होतं. विपाक समान असल्यामुळे, रसाच्या समान असल्यामुळे त्यांचं कार्य हे बलवान होतं. या उलट जेव्हा लवण रसाचा मधुर विपाक किंवा तिक्त कषाय रसाचा कटू विपाक असं जेव्हा असेल, किंवा अजूनही कटू रसाचा मधुर विपाक किंवा मधुर रसाचा कटू विपाक, अशा प्रकारे जेव्हा कार्य उत्पन्न होतं तेव्हा ते दुर्बल स्वरूपाचं असतं. हेही इथे पुढे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळेच अशा प्रकारे आपल्याला अनुगुण आणि अननुगुण गुणाने होणारं जे काही कार्य आहे, वर्धन आणि क्षपण, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. सुश्रुताचं अजून थोडं वेगळं मत आहे. त्यांच्या मतानुसार मधुर आणि कटू हे दोनच विपाक निर्माण होतात. त्यामुळे ज्या वेळेला अम्ल आणि लवणापासून मधुर विपाक निर्माण होतो त्यावेळेला वातहरत्व, सृष्ट विणमूत्र या कार्यामुळे तो विपाक आपल्याला समजत असतो. आणि जर अम्ल किंवा लवण गुणांनी जर पित्त पण त्याच्यामुळे पित्तहरत्व होत नाही. ते जे कार्य आहे हे जर पित्त हरत्व होत असेल तर ते मधुर विपाकांनी होणार. जर पित्त हरत्व होत नाहीये असं जर आपल्याला लक्षात आलं तर ते उष्ण वीर्यामुळे होऊ शकतं. किंवा मधुर रसाचा मधुर विपाक होत असताना जर पित्त हरत्व हे कार्य होत नाहीये असं जर आपल्याला लक्षात आलं तर ते नक्कीच वीर्यामुळे होत आहे असं सुश्रुतांनी मानलेलं आहे. त्यामुळे त्यांनी वीर्यालाही तितकंच महत्व दिलेलं आहे. आणि म्हणूनच क्वचित द्रव्यम रसेन कार्यम कुरुते, क्वचित विपाकेन, क्वचित वीर्येन, अशा स्वरूपाचं वर्णन त्यांनी पुढे दिलेलं आहे. त्यामुळे ही सुश्रुताची मतं ही थोडी आपल्याला वेगळी जाणवतात. त्याचप्रमाणे त्यांनी पांचभौतिकत्वाचाही भरपूर विचार इथे केलेला आपल्याला दिसतो. पंचभूतात्मके देहे आहार पांचभौतिक यानुसार जी 5 महाभूत आहेत त्याच्यानुसार मधुर आणि कटू विपाक हे उत्पन्न होत असतात. त्यामुळे सुश्रुत अनुयायांनी अम्ल विपाकाचं वर्णन केलेलं नाहीये. त्यामुळे जर व्रीहीचा विचार केला आपण, त्यांनी व्रीही हे एक उदाहरण दिलेलं इथे, आणि त्यामुळे व्रीहीचा विचार केला तर चरकाच्या मते मधुर मधुर उष्ण असं व्रीहीचे रसवीर्य विपाक आहेत. तर सॉरी, सुश्रुतानुसार मधुर मधुर उष्ण असे व्रीहीचे रसवीर्य विपाक आहेत. तर चरकानुसार मधुर अम्ल आणि उष्ण असे व्रीहीचे रसवीर्य विपाक मानलेले आहेत. त्यामुळे सुश्रुतांच्या नुसार जे व्रीहीचं कार्य होतं पित्त उत्पन्न करण्याचं, ते उष्ण गुणामुळे होतं असं त्यांचं म्हणणं आहे. चरक अनुयायी असं म्हणतात की अम्ल पाकाने व्रीहीमध्ये अम्ल गुणाचे म्हणजे पित्त उत्पन्न करण्याचे कार्य होते. तर सुश्रुत अनुयायी असं म्हणतात की उष्ण वीर्याने कार्य होते, कारण त्यांच्या मते कटुगुण भूयिष्ठ पित्त होण्याची अपेक्षा असते. पण जे अम्लोद्गार वगैरे निर्माण होतात ते अम्लोद्गार हे उष्ण वीर्यामुळेच होत असावेत, ते विपाकाने होत नाहीये. त्याचप्रमाणे सुश्रुतांचं मत असंही आहे की अम्ल विपाक जर आपण घेतला तर ज्याप्रमाणे हे अम्ल विपाक हा कधी निर्माण होऊ शकतो तर पित्त विदग्ध झाल्यावरच अम्ल विपाक उत्पन्न होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी त्यांनी अजून एक कारण सांगितलं की ज्याप्रमाणे कफ विदग्ध झालं तर लवण विपाक होतो, त्याचप्रमाणे पित्त विदग्ध झालं तर अम्ल विपाक होण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे त्यांनी तिथे अम्ल विपाक नाही किंवा अम्ल विपाक आपल्याला धरता येत नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यामुळेच आहाराच्या पंचभौतिकत्वानुसारच तुम्ही गुरु किंवा लघु विपाक यांचाच विचार करावा, अम्ल विपाकाचा विचार करू नये असं त्यांनी तिथे वर्णन केलेले. त्यानंतर अजूनही एक वर्णन आपल्याला दिसतं की त्यामुळे त्यांनी काय सांगितलं, पृथ्वी जलानुसार मधुर विपाक आणि वायू आकाश आणि तेजानुसार कटू विपाक असे होतात. पण जर याच्यामध्ये चरकांचं मत असं आहे की जर व्यामिश्र झालं म्हणजे जल आणि तेज
झालं तर आम्लविपाक उत्पन्न होऊ शकतो, किंवा पृथ्वी आणि तेज झालं तर आम्लविपाक होण्याची शक्यता आहे. हे सगळं इथपर्यंत आपण वाचलेलं होतं. अम, याच्यात शिवदास सेनांच्या टीकेनी आपल्याला बरेचशी ही चरक आणि सुश्रुताची जी मतं आहेत, म्हणजे थोडी आपल्याला विरुद्ध वाटू शकतात, पण त्याच्यामध्ये विरोधाभास नाहीये. तर त्यांनी प्रत्येकाने आपापलं मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येतं. याच्या पुढे वर्णन आता आपण वाचूया. विपाक इति पाकः पचनम द्रव्याणाम स्वरूप रसयोः परावृत्तिः सा च स्वरूपांतरेण रसांतरत्वेन परिणिती. म्हणजे रसामध्ये बदल होतो, हेही म्हणणं आपण थोडंसं वाचलं होतं मागच्या टीकेमध्ये. म्हणजे जरी मधुर रस असेल तरी सुद्धा जेव्हा विपाकामध्ये रस निर्माण होणार आहे तेव्हा त्या मधुराचं तरतमत्वानुसार तो रस बदलतो, हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. म्हणजे मधुर विपाक जरी असेल तरी तो बदललेल्या स्वरूपात असेल, म्हणून इथे परावृत्तीही असं दिलेलं आहे, किंवा स्वरूपांतरत्वेन रसांतरत्व असं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कस्य रसस्य किम रसांतरत्वेन परिणामः सा इति आह कटुतिक्त कषायाणां विपाकः प्रायशः कटु इति. भुक्तानां द्रव्याणां यः कटुतिक्तः कषायो वा रसः स स खलु जाठराग्निना पच्यमानानां भुक्तानां द्रव्याणां रसाख्य धातुरूपेण परिणामे तत्पाकेन पच्यमानः सन् प्रायशः कटुविपाकः स्यात्. म्हणजे यांचा प्रायशः कटुविपाक होतो, कटुतिक्त कषाय रसाचा. कटुः च कटुविशेषेण अभिनिष्पन्नाः संस्तत्र रसाख्ये धातौ वर्तते. इत्थं च रसविपाक अभिप्रायेण त्रिधा विपाका उक्ताः. म्हणजे चरकांनी 3 विपाक सांगितलेत अशा प्रकारे. सुश्रुते भूतगुण पाक अभिप्रायेण द्विधा विपाको उक्तः गुरुलघुश्च क्रमेण मधुर संज्ञाः कटुक संज्ञश्च इति चरकटीकायां जल्पकल्पतरौ गंगाधर कविराजः. म्हणजे प्रत्येकाची मतं या टीकेमध्ये पूर्णपणे व्यक्त केलेली आहेत. एक शिवदास सेनांचं मत व्यक्त झालेलं आहे, पुन्हा गंगाधर टीकाकारांचं गंगाधरांचंही जे जल्पकल्पतरू या टीकेमधलं मत त्यांनी इथे व्यक्त केलेलं दिसतं. विपाक प्राधान्यवादी मतं वीर्यवादी मतं निषेधयित्वा न इति आहू अन्ये इति इत्यादी. आता इथे मेन जो श्लोक आहे, न इति आहू विपाक प्रधानम, याचं वर्णन खालच्या ज्या टीकेमध्ये करतात. तर त्यांनी न इति आहू अन्ये असं का म्हटलंय त्याचं वर्णन ते करतात, की काही जणांच्या मते रस श्रेष्ठ आहे, काहींच्या मते विपाक श्रेष्ठ आहे, काहींच्या मते वीर्य श्रेष्ठ आहे. मग ज्यांच्या मते विपाक श्रेष्ठ आहे ते काय म्हणतात, न असं नाहीये, म्हणजे वीर्य श्रेष्ठ आहे असं नाही, तर विपाक हे सुद्धा श्रेष्ठ आहे, म्हणून त्यांना विपाक प्राधान्यवादी असं म्हटलंय. विपाक प्राधान्यवादी मतम वीर्यवादी मतम निषेधयित्वा. जे पूर्वीचं वीर्यवादी लोकांचं मत आहे त्यांचा निषेध करून ते म्हणतात न, असं नाहीये, विपाक हा पण श्रेष्ठ आहे. विपाकः प्रधानम इति प्रतिज्ञा. विपाक शब्देन इह लक्षणाया अभ्यवृत द्रव्यांत पाक आधेय आहारस्य रसविशेषो गौरवेण लाघवेन वा युक्तो अभिधीयते. विशिष्टो नैष्टिकः पाकः विपाक इति. मगाशी आपण पाहिलं की विशिष्टः पाकः विपाकः, इथे पुन्हा वेगळी व्याख्या दिली आहे, नैष्टिकः पाकः विपाकः. निष्ठा म्हणजे एंड, त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा एंड होत असताना जो पाक होतो तो म्हणजे विपाक. अत्र हेतुः सम्यक मिथ्या विपाकित्वात. आता याच्या पुढचं वर्णन जे केलेलं आहे ते सम्यक विपाक आणि मिथ्या विपाक जे सुश्रुतांनी मानलेलं आहे, तर त्याचं वर्णन आपल्याला दिसतं. ते पण खूप सुंदर दिलेलं आहे. अस्य अर्थम व्याकरोती, त्याचा अर्थ आम्ही सांगतो. सर्व द्रव्याणी इति, म्हणजे इथे पुढे त्यांनी त्याचा अर्थ दिलेला आहे. सम्यक विपक्वानी गुणम मिथ्या विपक्वानी दोषम जनयती. म्हणजे जर योग्य पाक झाला तर गुण आणि मिथ्या विपाक झाला तर दोष निर्माण होतो. सम्यक पाक हा समाग्नीना. तर सम्यक पाक कशाने होतो, तर समाग्नीद्वारे सम्यक पाक होतो. आणि
मिथ्या पाक हा हीन अतिपाक रूपो यथाक्रमम मंदेन तीक्ष्णेन च अग्निना क्रियते. त्यामुळे मिथ्या विपाक कशाने होईल तर हीन पाक, मिथ्या विपाक म्हणजेच काय, हीन पाक किंवा अतिपाक. आणि तो कशामुळे होईल, हीन पाक मंद अग्नीने होईल आणि अतिपाक हा तीक्ष्ण अग्नीने होईल. हे दोन्ही जे आहे ते एकमेकांना लावून घ्यायचं आहे. हीन पाक हा मंदेन, यथाक्रमम हा शब्द दिलेला आहे. यथाक्रम या शब्दाचा अर्थ आहे की जो क्रम इथे दिलेला आहे, हा, जो क्रम आता आपण सुश्रुताचा श्लोक बघतोय, नंतर आपण तो चरकाचा श्लोकही बघणार आहोत. हा, हीन पाक जो होतो तो यथाक्रमेन मंदेन, म्हणजे यथाक्रमाने मंदानी होतो, आणि अतिपाक जो होतो तो यथाक्रमाने तीक्ष्णेन अग्निना क्रियते. असं इथे वर्णन दिलंय. तत्र हीन पाके आमविकार, हीन पाकामुळे आमविकार होतो. तीक्ष्ण पाके भस्मक विकार हा दोषा, भस्मक विकार होतो. या सर्वांचं वर्णन पुन्हा आपल्याला याच्यात पाहायला मिळतं, चरक चिकित्सा 15 मध्ये पाहायला मिळतं. समपाकेतू धातू साम्यम गुणाश्च, आणि समपाकामुळे धातू साम्य होतं आणि गुण उत्पन्न होतात. अयमच पाको यद्यपि जाठराग्नी अधीनाः सर्व आहार साधारणो न तू द्रव्य अधीनः द्रव्य गुणरूपो यह कृतः पिप्पल्या मधुर विपाकाः आर्घ्यम मधु कटुकम इत्यादीना प्रतिपादनीयम. म्हणजे इथे तुम्ही पाक या शब्दाचा जाठराग्नीला अधीन असा पाक आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे सम्यक पाक म्हणत असताना अग्नीचं महत्व इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे अग्नी जर हीन असेल तर हीन पाक होईल, आणि अग्नी जर तीक्ष्ण असेल तर तीक्ष्ण पाक होईल. अशा प्रकारे आपल्याला जाठराग्नी अधीन जो पाक आहे तो इथे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, ना की पिप्पली मधुर विपाक आणि अर्घ्य कटू विपाक हा द्रव्याश्रित विपाक आपल्याला इथे लक्षात घ्यायचा नाहीये. अयमेव पाक एतत् प्रकरण सिद्धांते तत् द्रव्यम आत्मना किंचित इत्यादौ दर्शयित्वा तथा हि उभयोऽपि पाकयोः अग्नेय आधेय अन्य पाकरूपतया एकतः प्राधान्ये साधिते अपर अत्र अपि सिद्धं भवति ग्रंथार्थो नेयः किंवा सम्यक पाको द्रव्य गुण अनुगुणो पाको यथा चित्रकः कटुकः पाके. आता जर द्रव्याधीन पाकाचं वर्णन जर आपल्याला करायचं असेल तर ते कसं होईल, तर जर द्रव्याधीन सम्यक पाक असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर कसं, तर कटू रसाची द्रव्य कटू विपाक निर्माण करणं हे द्रव्याधीन सम्यक पाक निर्माण होऊ शकतो. किंवा म्हणजे उदाहरणार्थ चित्रक हे कटू रसाचं आहे तर ते कटूच विपाक निर्माण करते, हे सम्यक पाकाचं उदाहरण झालं. किंवा क्षीर मधुर रसाचं आहे तर त्याचा विपाक हा पण मधुर आहे, हे सम्यक पाकाचं उदाहरण झालं. अत्रही द्रव्य गुण सदृशो एक पाक, द्रव्य गुण सदृश हा म्हणजे द्रव्याचा रस पण एक आणि पाक पण एक. मिथ्या पाक द्रव्य गुण विसदृश हा पाक, हा मिथ्या विपाक हा द्रव्य गुण विसदृश होतो. यथा पिप्पल्या कटुको सत्यो मधुर विपाक, पिंपळी ही कटुक रसाची आहे आणि ती मधुर विपाक निर्माण करते, हे आपल्याला मिथ्या विपाकाचं लक्षण आहे. पण ह्या केसमध्ये काय होईल तर गुणम दोषम वा जनयंती, म्हणजे काही ठिकाणी गुण निर्माण होतील, काही ठिकाणी दोष निर्माण होतील. म्हणजे काय तर ज्या वेळेला आपल्याला बल्य कार्य करायचं आहे त्यावेळेला क्षीर, मधुर रसाचं क्षीर, मधुर विपाकाचं क्षीर हे गुण निर्माण करेल. पण जर संतर्पणजन्य रोग आहे आणि त्या ठिकाणी आपण जर क्षीर वापरलं तर मधुर रसाचं, मधुर विपाकाचं क्षीर हे दोष उत्पन्न करणारं आहे. त्यामुळे कधी गुण उत्पन्न होतील, कधी दोष उत्पन्न होतील. त्याचप्रमाणे जर पिंपळी ही कटू रसाची आहे पण ती मधुर विपाक निर्माण करते आणि ती शरीरामध्ये सृष्ट विणमूत्र किंवा वृश्यता उत्पन्न करणारी आहे, हे तिचं गुणांनी कार्य होईल, म्हणजे ती गुण उत्पन्न करेल. या उलट चित्रक हे कटू विपाक, कटू रस आणि कटू विपाक याचं असून सुद्धा, म्हणजे समान गुणांचं असून सुद्धा
ते शरीरामध्ये उष्णता उत्पन्न करेल, म्हणजेच दोष उत्पन्न करेल. म्हणजे सम्यक विपाक जरी असला तरी तो दोष उत्पन्न करू शकतो आणि अम, अ, मिथ्या विपाकासून सुद्धा गुण उत्पन्न होऊ शकतात. जे की आपण मगाशी अग्नीनुसार पाहिलं तर सम्यक असेल तर गुणच उत्पन्न होतील आणि मिथ्या असेल तर दोषच उत्पन्न होईल. तर अशा प्रकारे म्हणजे आपल्याला द्रव्याधीन सम्यक विपाक आणि मिथ्या विपाक बघायचा आहे का अग्नी अधीन सम्यक विपाक आणि मिथ्या विपाक बघायचा आहे, याचा विचार करून आपल्याला दोन्ही प्रकारे त्यांचं वर्णन करता येण्यासारखं आहे. त्यामुळे आपण त्या त्या ठिकाणी त्याचा विचार आपण करू शकतो की सम्यक विपाक हा अग्नीनुसार असेल तर तो त्यानुसार बघायचा आणि सम्यक किंवा मिथ्या विपाक हा द्रव्यानुसार असेल तर तो त्यानुसारही आपल्याला बघता येईल. त्यामुळे इथे त्यांनी सम्यक विपाक आणि मिथ्या विपाकाचं दोन प्रकारे वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. तेन द्रव्य गुण अनुगुणो ही मधुरोपाक सृष्टवेल, तेच मी आता जे सांगितलं ते सृष्टवेणमूत्रादि गुण कफजननम दोषम च करोति तथा द्रव्य गुण विसुदृश पिप्पल्याः कटुकाया मधुर विपाको यथोक्त गुण दोषम वा करोति. अस्मिन् व्याख्याने अभिमत व्याख्या अधीन पाक प्राधान्ये हेतुरुक्तो भवति न असंगतार्थम अस्य यस्मात् रसं वीर्यं च तिरस्कृत्यो अन्त्यो विपाको गुणं दोषं वा जनयति तेन विपाकाः प्रधानम. म्हणजे इथे विपाक कसा प्रधान आहे हे सांगण्यासाठी एवढं सगळं वर्णन त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. संप्रती स्व अभिमत विपाक स्वरूपम दर्शयितुम पर अभिमत विपाक अन्य अन्य उपन्यसती. आता दुसऱ्यांच्या पद्धतीनुसार विपाकांचं वर्णन सांगताना त्यांनी प्रतिरसपाक आणि अनवस्थित विपाक यांचं वर्णन पुढे केलेलं आहे, जे की आपण मागच्या वेळेला पाहिलेलं आहे. त्यामुळे मी ते घेत नाही. प्रतिरसपाक म्हणजे पुन्हा मधुराचा मधुर, आम्लाचा आम्ल इत्यादी विपाक. आणि अनवस्थित पाक जो अनवस्थित असू शकतो, म्हणजे बलवान जर रस असेल तर त्या रसानुसार बलवान रसानुसार बलवान विपाक म्हणजे तो बलवान रस हा विपाक स्वरूपी कार्य करेल असं त्यांनी मत तिथे दिलेलं आहे. त्यामुळे ते मत आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण थोडं पुढे जाऊया ते सोडून. त्याच्या पुढचं वर्णन काय दिलंय त्यांनी, मतांतरंच अस्य केचित त्रिविधम मधुरादी पाकत्रयम नैष्टिकम कटु तिक्त कषाय, ते पुन्हा चरकाचं मत त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे आणि अवस्था पाकाचंही वर्णन केलेलं आहे. आणि भूतगुणानुसार पुन्हा त्यांनी इथे शेवटी असं सांगितलंय की सुश्रुताचार्यानुसार दोनच विपाक आहेत. आणि पुढे त्यांनी फक्त एवढंच आपल्याला महत्वाचं आहे की जे विपाकाचं कार्य आहे ते अम्ल विपाकाचं जे कार्य आहे ते सुश्रुत मतानुसार त्याच्या वीर्याचं कार्य आहे असं आपण मानू शकतो. एवढंच त्यांना पुढे या ठिकाणी म्हणायचं आहे. या पद्धतीने इथे ही टीका संपते. हे जे वर्णन आहे तेच वर्णन आपण पुढच्या चरकाचार्यांच्या टीकेमध्ये म्हणजे चक्रपाणी दत्तांच्या टीके गृहिणी अध्यायामध्ये पुन्हा आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आपण ती टीका पूर्णपणे वाचली तर आपल्याला हे सर्व वर्णन तिथे आपल्याला पुन्हा एकदा कळणार आहे. त्यामुळे आपण त्या टीकेवर जाऊयात. इथे पुन्हा म्हणजे जे वरती वर्णन केलेलं आहे किंवा आपण जो सारांश बघितला त्याच वर्णन इथे आलेलं आपल्याला दिसून येतं. किंवा सुश्रुताचार्यानुसार जे गुरु आणि लघु दोनच विपाक किंवा मधुर आणि कटू रस हे जे दोन विपाक आहेत ते कसे आहेत त्याचं वर्णन आपल्याला तिथे दिसून येतं. तेव्हा आपण आता चरकाचार्यांनी जी टीका दिलेली आहे, चक्रपाणी दत्तांनी जी टीका दिलेली आहे चिकित्सा स्थानामध्ये, ती आपण वाचूया म्हणजे आपल्याला आणखीन स्पष्ट होईल. एवं स्थूल पाक क्रमम अभिधेय अवांतर अणुपाकक्रमम आह. स्थूल पाकाचं वर्णन झाल्यानंतर आता अणुपाकाचं वर्णन करत आहोत. भुक्त मात्रस्य इति भुक्तांतरम एव. भुक्त मात्रस्य म्हणजे जेवण झाल्यानंतर लगेच.
षड्रसस्य इति प्राशस्तेन अभिधानम किंवा षड्रसम रसस्य अपि मधुरम प्रथमं मधुरता निरुक्ता भवति इति दर्शयति. पहिल्यांदा मधुर विपाक अवस्थापाक असा त्यांनी सांगितलेला आहे. प्रपाक इति प्रथम पाकतः प्र शब्द आदि कर्मणी मधुरश्च असौ आद्यश्च इति मधुराद्यः म्हणजे पहिल्यांदा मधुर विपाक होतो. इथे त्यांनी याचं स्पष्टीकरण म्हणजे प्रत्येक एक एक शब्दाचं वर्णन केलेलं आहे. मधुराद्यात या शब्दाचं वर्णन मधुरः च असौ आद्यः च इति मधुराद्यः किंवा मधुरात प्राक कफो भावात इति पाठः फेनभूत इति फेन सदृशो म्हणजे अघन परम इति आद्य मधुर पाकांतरम परम म्हणजे आद्य मधुर पाकाच्या अनंतर इथे परम शब्द दिलेला आहे. म्हणजे मधुर पाकाच्या नंतर आता अम्ल विपाकाचं वर्णन आम्ही करत आहोत. विदग्धस्य इति पक्व अपकस पक्वस्य विदग्ध शब्दाचा अर्थ सगळीकडे आपल्याला हात घ्यायचा आहे की पक्व अपक्व याच्या मधली अवस्था म्हणजे विदग्ध अवस्था की जिथे पाक अजून होतोय किंवा चालू आहे पाक अशा पद्धतीचं वर्णन आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. अम्लभावा इति जात अम्ल स्वरूप हा अम्लभाव म्हणजे जिथे अम्ल स्वरूप उत्पन्न झालेलं आहे किंवा अम्ल रस उत्पन्न झालेला आहे. आशयात म्हणजे आमाशयात चव्यमानस्य इति अधोभाकम वायुना नियमानस्य आनमान प्रत्यय आहे. चव असा शब्द आहे त्याला मान प्रत्यय लागलेला आहे म्हणजे वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण आहे. विशेषण स्वरूपी आहे त्यामुळे विशेषणाला नंतर पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी यांची रूप लागतात. त्यामुळे इथे चव्यमानस्य म्हणजे इथे षष्ठीचं रूप लागलेलं आहे आणि असा चवमान होणारा जो आहार आहे म्हणजे पुढे पुढे जात राहणारा जो आहार आहे आणि हे चवमान कशामुळे होत आहे अधोभागम वायुना नियमानस्य हे चवमान म्हणजेच काय तर वायूच्या द्वारे अधोभागी ज्या आहाराला घेऊन नेलं जात आहे नियमान म्हणजे नेलं जात आहे असा जो आहार आहे त्याचं अनेनच पित्तस्थान संबंधम विदग्ध आहारस्य दर्शयति. अच्छमिति अघनम अच्छ म्हणजे अघन जे घन नाहीये. उदीर येते म्हणजे इथपर्यंत कफ सुद्धा अघन आहे आणि हे पित्त सुद्धा अघन आहे म्हणजे द्रव स्वरूपी आहे. म्हणजे ज्याला पूर्णपणे द्रवताही नाहीये आणि पूर्णपणे घनताही नाहीये अशा स्वरूपाचं म्हणजे अघन. उदीर्यते इति पित्तम उत्पद्यते उदीर्यते म्हणजे पित्त उत्पन्न होतं. अम्लम च पित्तम अम्ल भावाद आहार्यस्य उत्पद्यत इति युक्तमेव अम्ल असं पित्ताची उत्पत्ती इथे होते. पक्वाशयम तू प्राप्तस्य इति मलरूपतया पक्वाशयम गतस्य पक्वाशय प्राप्त म्हणजे मलस्वरूपी पक्वाशयामध्ये गेलेल्या आहाराचे आता इथे आहार पक्वाशयामध्ये गेलेला आहे आणि तो कसा मलस्वरूपाने गेलेला आहे. शोष्यमाणस्य वह्नीना यद्यपि हे फार महत्वाचं आहे ऊर्ध्वम दाह क्षमो वह्निः तथापि अस्य अधोगतस्य वह्निना शोष्यमाणत्वं पक्वाशयगतस्य उपपन्नम यतश्च अधोगमने सम्यक वह्नि व्यापारो नास्ति अतः पच्यमानस्य इति पदम परित्यज्य शोष्यमाणस्य इति कृतम म्हणजे शोष्यमाणस्य याचा अर्थ काय तर ऊर्ध्व जो वह्नी आहे पित्ताशयामध्ये तो पच्यमान वह्नी आहे किंवा जो दाहक्षम वह्नी आहे जो ज्याच्यामध्ये दाह उत्पन्न करण्याची क्षमता आहे असा वह्नी आहे. पण अधोगामी गेलेला वह्नी जो आहे किंवा अधोभागी असलेला जो वह्नी आहे तो त्याला शोष्यमाण वह्नी असं म्हटलेलं आहे कारण त्याच्यामध्ये तितका दाह उत्पन्न करण्याची क्षमता नाहीये आणि म्हणून तो त्याला त्याच्यासाठी पच्यमान हे पद सोडून शोष्यमाण हे पद इथे वापरलेलं आहे कारण त्याचा जो वह्नी व्यापार आहे तो योग्य प्रकारचा नसतो. सम्यक वह्नी व्यापारो नास्ति सम्यक म्हणजे योग्य प्रकारचा यथा योग्य जो दाह
उत्पन्न करायला योग्य असा वन्नी व्यापार त्या ठिकाणी नसतो. म्हणून तो वन्नी कसा आहे, शोष्यमाण वन्नी आहे, जो आहाराचं शोषण करणारा आहे. आहारातून जे योग्य भाग आहेत त्याचं शोषण करणार आहे, ते शरीराकडे पाठवणारा आहे. परिपिंडित पक्वस्य इति परिपिंडित रूपतया मलरूपतया पक्वस्य. परिपिंडित पक्वस्य म्हणजे परिपिंडित रूपी मल भाग निर्माण करणारा आहे आणि त्याला एक पक्वता निर्माण झालेली आहे आता. म्हणजे पक्वाशयात जाईपर्यंत आहाराला एक परिपिंडित रूप प्राप्त झालेलं आहे आणि ते मलस्वरूपी झालेलं आहे. वायुः स्यात् कटु भावत इति परिपिंडित अवस्थोद्भूत कटुता वायोः उत्पद्यते. म्हणजे आता या ठिकाणी पक्वाशयामध्ये जी परिपिंडितता आहाराला प्राप्त झालेली आहे त्याच्यातून कटुरस निर्माण झालेला आहे आणि हा कटुरस कशाची उत्पत्ती करणारा आहे तर वायूची उत्पत्ती करणारा आहे. त्यामुळे परिपिंडित अवस्थोद्भूत कटुता, पहिल्यांदा कटुरसाची उत्पत्ती होते आणि त्याच्यापासून वायूची उत्पत्ती होते. एवं ईदृशः षड्रस आहारस्य अवस्थापाको भवति. अशा प्रकारे रस आहाराचे विविध अवस्थापाक इथे वर्णन केलेले आहे. ननु यदि अत्र अवस्थापाकवशात् षण्णामेव रसानां कफादी कर्तृत्वम् उच्यते तदा कटुतिक्त कषायाणां विपाकः प्रायशः कटुः इत्यादीना यो विपाको उच्यते स विरुध्यते. याचं वर्णन आपण तिथे वाचलं. अवस्थापाकेन एव बाधित्वात्. मग असं जर असेल तर अवस्थापाकाने ते बाधा व्हायला पाहिजे, तर ते कसं होत नाही याचं वर्णन आपण तिथे पाहिलं. त्याचं थोडक्यात वर्णन इथे दिलेलं आहे. मा एव, तर ते बाधा होत नाही. मा एव, मा म्हणजे नाही असं होत नाही, अशी बाधा उत्पन्न होत नाही. न ही अवस्थापाको अयम रस स्वभावम निष्ठापाकम बाधते. अवस्थापाक हा निष्ठापाकाला बाधा करत नाही. किंतु अवस्थायाम स्वकार्यम करोति. अवस्थेमध्ये तो स्वतःचं कार्य करतो. तेन रसादयो अपि स्वकार्यम कुर्वन्ति. म्हणजे जे रस असतात, षड्रस आहेत, ते सुद्धा स्वतःचं कार्य करतात. अवस्थापाको अपि स्वकीयम कार्यम करोति. आणि अवस्थापाक सुद्धा स्वतःचं कार्य करतो. यथा मधुर तिक्तादी षड्रसे अन्ये उपयुक्ते मधुरो अपि स्वकार्यम करोति तिक्तादयाश्च स्वकार्यम कुर्वन्ति. म्हणजे ज्याप्रमाणे मधुरादी षड्रस आहार तुम्ही घेतलेला आहे त्यावेळेला मधुर रस स्वतःचं कार्य करतो, तिक्तरस स्वतःचं कार्य करतो, आम्लरस स्वतःचं कार्य करत असतो. ज्याप्रमाणे तिथे रस स्वतःचं कार्य करतात त्याप्रमाणे विविध अवस्थांमध्ये अवस्थापाक स्वतःचं कार्य करतो आणि विपाक हा स्वतःचं कार्य करतो. अयम तु विशेषः यद मधुराख्यस्य अवस्थापाकस्य मधुरादयाः श्लेष्मजनकाः रसाः अनुगुणा भवन्ति तदा बहुश्लेष्माणं जनयन्ति. आपण हे वाचलं मगाशी. तदा तू अवस्थापाको विपरीत कटुकादि परिगृहीतो भवति तदा स्तोकमात्रं कफं जनयति. एवं पित्तजनके अवस्थापाके अपि वाच्यम. असंच पित्तजनक अवस्थापाकामध्ये ही लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे काय तर कटू तिक्त कषाय रसाने युक्त असा आहार असेल आणि तो अवस्थापाकानुसार पित्ताशयामध्ये आलेला आहे. अशा वेळेला तिथे जरी त्याच्यात आम्लरस नसेल तरीही स्तोक मात्र आम्लरस उत्पन्न होईल आणि त्याच्यातून स्तोक मात्र स्तोक मात्र आम्लरसाची उत्पत्ती होईल आणि स्तोक मात्र पित्ताचीही उत्पत्ती त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येईल. त्याचप्रमाणे कितीही मधुरतम रसाचा आहार आपण सेवन केला तरीही पित्ताशयात गेल्यावर तो स्तोक मात्र पित्ताची उत्पत्ती करतो. म्हणून या ठिकाणी प्रत्येक अवस्थेनुसार तो पाक हा होत जातो किंवा प्रत्येक अवस्थेनुसार मधुर, आम्ल आणि कटू हा अवस्थापाक होतच जाणार आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे.
कटुतिक्त कषायाणाम इत्यादीना उक्त त्रिविधा विपाकस्तु रसमल विवेक समकालो भिन्न काल एव अवस्थापाकही समम न विरोधाः. त्यामुळे हा रसमल विवेक काली उत्पन्न होणार आहे, त्यामुळे तो पाकाच्या भिन्न काली उत्पन्न होणार आहे, त्यामुळे अवस्थापाक आणि विपाकामध्ये विरोध नाही, हे इथे स्पष्ट झालेलं आहे. सच भिन्न कालो अपि अवस्थापाक कार्य दोष अनुगुणतया अननुगुणतया वा अवस्थापाक आहित दोषाणां वर्धनम क्षपणम वा करोति तस्य अभिधानम शास्त्रे प्रयोजनवत. त्यामुळे त्याचं जे शास्त्रामध्ये अभिधान केलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे, त्याचं जे महत्व वर्णन केलेलं आहे ते प्रयोजनवत आहे, त्याला काहीतरी हेतू आहे. यद्यपि सर्वम अन्नम अवस्थायां विधयते तथापि ये अत्यर्थम विदाहिनः त एव विदाहिनः इति उच्यन्ते विशेष दाह कर्तृत्वात. म्हणजे जे अन्न म्हणजे सर्वच अन्न, कुठलंही अन्न घ्या, मधुर रसाचं घ्या, कटुतिक्त रसाचं घ्या, आम्ल रसाचं घ्या, कुठलंही अन्न हे विविध अवस्थांमध्ये त्याचा विदाहच होत असतो. पण त्यातल्या त्यात कटू आणि आम्ल रसाचं जे अन्न आहे ते अधिक अत्यर्थ विदाही असतं आणि त्यामुळे त्याला विदाही असं किंवा विदाहीन असं म्हटलं जातं. आणि म्हणून ते कारण ते विशेष दाह उत्पन्न करणारं असतं, म्हणून त्याला विदाही अन्न असं त्याला नामकरण केलं जातं. अन्येतु आहे न षड्रसाद अपि अन्नात सामान्येन अवस्थापाके कफादुत्पत्ती परंतु षड्रसात अन्नात प्रथमे पाके मधुरोऽयम् उद्भूतो रसः कफं जनयति तथा पित्तं विदाह अवस्थायाम उद्भूत अम्लरसाद उत्पद्यते एवं वायुः आहार कटु अवस्थायाम भवति. म्हणजे काहींची मतं थोडी वेगळी आहेत किंवा तिथे काही जे आचार्य आहेत त्यांचं मत थोडं वेगळं आहे. त्यांचं म्हणणं असं नाहीये की षड्रस अन्नापासून मधुरादी विपाक होतात असं त्यांचं म्हणणं नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी म्हणजे आमाशयामध्ये कफ हा असतोच, पित्ताशयामध्ये पित्त हा हे असतंच किंवा पक्वाशयामध्ये वायू हा असतोच किंवा कटुरस हा असतोच असं त्यांचं म्हणणं आहे. अन्येतु आहू अशी विविध आचारांची मतं त्यांनी इथे दिलेली आहेत. अन्येतु आहू यत न अन्नस्य अग्निसंयोगात मधुरादी अवस्थिकं भवति किंतु कफादी स्थानेषु मनुष्याणां स्वभावादेव मधुरादयो रसः तिष्ठन्ति ते च अन्नम स्वभावं नीत्वा कफादीं जनयन्ति. म्हणजे पहिल्या आचार्यांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी ते दोष असतातच. म्हणजे आमाशयात कफ, पित्ताशयात पित्त आणि पक्वाशयात वात हा असतोच. आणि ह्या दुसऱ्या आचार्यांचं म्हणणं असं आहे की आमाशयात मधुर रस, पित्ताशयात आम्ल रस आणि पक्वाशयामध्ये कटुरस हा असतोच आणि त्यानुसार ते कफ इत्यादींची उत्पत्ती करतात. उत्तम ही तंत्रांतरे. आता तंत्रांतरे म्हणताना पुन्हा यांनी सुश्रुतांचं मत इथे वर्णन केलेलं आहे. मधुरो हृदयात उद्वम रसहा कोष्ठे व्यवस्थितः तथा संवर्धते श्लेष्मा. नाही, हे आपण वाग्भटामध्ये पाहिलं होतं. मधुरो हृदयात उद्वम रसहा कोष्ठे व्यवस्थितः तथा संवर्धते श्लेष्मा शरीर बलवर्धनः नाभी हृदय मध्ये च रसः तु अम्लो व्यवस्थितः स्वभावेन मनुष्याणां ततः पित्तं विवर्धते. अधोनाभ्याः तु खलु एकः कटुको अवस्थितो रसः प्रायः श्रेष्ठतमः तत्र प्राणिनां वर्धते अनिलः तस्मात् विपाक त्रिविधाः रसानां न अत्र संशयाः. अशा प्रकारे त्यांनी विविध तंत्रामध्ये असलेल्या किंवा विविध आचार्यांची मतं इथं त्यांनी त्याचंही विवरण या ठिकाणी केलेलं आहे. इहतु तत्र इत्यादी ग्रंथार्थ आलोचनया यथोक्त एव ग्रंथार्थो न्याय्यः. त्यामुळे इथे विविध ग्रंथांचं आलोचन केल्यानंतर यथोक्त अर्थ आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे.
तंत्रांतरे तू श्लेष्म पित्तगत मधुर आम्ल रसौ वर्णयति ते कफादी अधिगता रसः अस्माकमपि पाक सहकारितया अनुमता एव. म्हणजे आमच्या मते काय आहे तर जरी तुमच्या मते पित्त आणि श्लेष्म स्थानामध्ये ते रस असतील तरी सुद्धा आमच्या मते असं आहे की ते पाकाच्या सहकारितया म्हणजे जे विविध अन्नांचं किंवा षड्रस अन्नाचं जे पाक जो पाक त्या ठिकाणी निर्माण होतो त्याच्यानीच उत्पन्न होतो हे चक्रपाणी दत्तांचं सुद्धा म्हणणं त्यांनी स्वतः इथे उद्धृत केलं आहे आणि आम्ही त्यालाच अनुमती देतो असं त्यांचं म्हणणं आहे. यस्तु श्लेष्मजनक अंशस्य एव अवस्थापाके श्लेष्मकर्तृत्वमिति उक्तं तद अनुमतम एव. एवं यः श्लेष्मजनको अंशः आहारगतः स स्थानमहिम्ना तद आहारस्य मधुरताम् आपाद्य श्लेष्माणं विशेषेण जनयति इति ब्रूमः. म्हणजे आमचं मत काय आहे की ठीक आहे तुमच्या मतानुसार त्या स्थानामध्ये ते रस आणि ते दोष असतात तर जर श्लेष्म बहुल असा आपण आहार घेतला तर त्या ठिकाणी त्याचा विपाक होताना मधुर रसाचा विपाक होईल आणि तिथे मधुर रसाची अधिक उत्पत्ती होईल आणि त्यानुसार कफ उत्पन्न होईल. जर आपण आम्ल वर्धक असा आहार घेतला तर पित्ताशयामध्ये आम्ल रस जास्त उत्पन्न होईल आणि आम्ल हे त्याप्रमाणे पित्त हे अधिक प्रमाणात उत्पन्न होईल. त्याचप्रमाणे कटू रसाचा विचार आपण करू शकतो. यत्तु अनेन अवस्थापाकेन कफ पित्तयोः ईरण मात्रं क्रियते न तु वृद्धिः. वृद्धि निष्ठापाके एव भवति इति वदन्ति तद उपपत्ति शून्यं भाति. किंच अवस्थापाकात् कफ पित्तयोः वृद्धिः तथा निष्ठापाकाच्च मलरूपतया उत्पद्यत इति युक्तं पश्यामः. म्हणजे आमचं मत असं आहे की काही जणांचं मत असं आहे की अवस्था पाकामुळे जे कफ आणि कफपित्त वात यांची उत्पत्ती होते ती केवळ ईरण मात्र ईरण म्हणजे स्तोक स्वरूपी उत्पत्ती होते. त्याच्यानी म्हणजे नुसतं त्याच्यातून कफाचं ईरण होतं म्हणजे थोड्या प्रमाणात कफ उत्पन्न होतो पण ती वृद्धी म्हणून घेऊ नये. न तू वृद्धी ही तिथे वृद्धी होत नाही असं एका आचार्यांचं म्हणणं आहे. वृद्धी निष्ठापाके एव भवती. त्यांचं म्हणणं काय आहे वृद्धी ही निष्ठापाकामध्येच होते. तद उपपत्ती शून्यम भाती. ते आम्हाला योग्य वाटत नाही. काय तर आमच्या मतानुसार असं आहे की अवस्थापाकात कफपित्तयोः वृद्धी ही अवस्थापाकामध्येच कफपित्ताची वृद्धी होते आणि निष्ठापाकामध्ये होणारी वृद्धी आहे ती मलस्वरूपी वृद्धी होते. म्हणजे त्याच्यातून मल रूपी अन्नाचं मलस्वरूप निर्माण होतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी सृष्ट विणमूत्रता आपल्याला दिसून येते. त्यामुळे चक्रपाणी दत्तांनी जो शेवट केलेला आहे तो जास्त योग्य मला वाटतो कारण निष्ठापाक हा मलाच्या स्वरूपी जो काही किंवा मलाचं स्वरूप दर्शवणारा आहे आणि म्हणजे आपल्याला मल स्वरूपावरूनच विपाकाचं वर्णन जास्त स्पष्ट होतं किंवा त्याचं जे कार्य पूर्ण झाल्यानंतर आपल्याला शरीरातलं कार्य वृष्यत्व किंवा कफादी आधिक्याने उत्पत्तीचं जे कार्य आपल्याला दिसून येतं त्याच्यानंतरच आपल्याला किंवा मलस्वरूपी कार्य म्हणत असताना त्या विपाकांनी शरीरामध्ये रोगाधिक्य उत्पन्न होण्याची शक्यता ही जास्त स्वरूपी दिसून येते. म्हणून इथे मलरूपतया उत्पाद असं आपल्याला असं त्यांनी म्हटलेलं आहे की मलरूपी म्हणत असताना तिथे त्या विपाकांनी उत्पन्न होणारे जे काही दोष आहेत ते शरीरामध्ये रोग उत्पत्तीसाठी उपयोगी होऊ शकणारे आहेत किंवा मलाला गुरुता किंवा मलाला लघुता किंवा मलाला सृष्ट विणमूत्रता किंवा असृष्ट विणमूत्रता निर्माण करणारे असे निर्माण
होतात आणि म्हणून ही मलरूपतया उत्पाद असं निष्ठापाकामध्ये निष्ठापाकाचं वर्णन हे आपण जास्त चांगल्या स्वरूपात लक्षात ठेवू शकतो, किंवा ते जर लक्षात ठेवलं तर कदाचित आपल्याला पुढे अम, अ, द्रव्यांचा विचार किंवा चिकित्सेचा विचार त्या पद्धतीने करता येऊ शकतो. आपण जर पाहिलं तर ग्रंथामध्ये, म्हणजे माझ्या मते ग्रंथामध्ये मलाचं वर्णन किंवा मलाचं परीक्षण हे खूप कमी प्रमाणात दिलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे जे काही मलगुरू आहे किंवा लघु आहे किंवा मलामध्ये जो काही चिकटपणा किंवा मलामध्ये जे कफ स्वरूपता हे जे आहे, तर हे वर्णन आपल्याला खूप शोधून शोधून काढावं लागतं. तर ते आपल्याला जर वर्णन पाहायचं असेल तर आपल्याला द्रव्यानुसारच पाहावं लागेल असं कुठेतरी मला वाटतं, किंवा द्रव्याचा विपाक कसा होतो याच्यानुसार आपल्याला ते जास्त चांगलं कळू शकतं. या गृहिणी अध्यायात थोड्याफार प्रमाणात मलाचं वर्णन आपल्याला दिसून येतं, तर तेही आपण पाहूया. म्हणजे आपल्याला मलाचं परीक्षण कसं करायचं हे आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून येईल. तर अशा प्रकारे इथे अवस्थापाकाचं वर्णन बऱ्यापैकी पूर्ण होतं. आणि आता पुढे पुन्हा ते अग्नी जे अग्नीचं वर्णन किंवा ग्रहणी व्याधीमध्ये जो महत्वाचा भाग आहे त्याचं वर्णन इथे करतात. अवस्था पाकामध्येही अग्नी आहे आणि पुढे जे अग्नींचं वर्णन केलेलं आहे तेही खूप महत्वाचंच आहे. कोणाला आतापर्यंत शंका आहे काही? तर आपण पुढे जाऊयात. पुढचा श्लोक आहे, अन्नम इष्टम हि उपहितम इष्टैहि गंधादिभिः पृथक देहे प्रीणाती गंधादीन घ्राणादीन इंद्रियाणी च. हे खूप महत्वाचं वर्णन आहे आणि इतकं सुंदर वर्णन आहे की अन्नामध्ये अन्नम इष्टम, जे इष्ट अन्न आहे म्हणजे जे आपल्यासाठी योग्य किंवा शरीरासाठी जे इष्ट, शरीरासाठी जे सुयोग्य असं जे अन्न आहे, ते अन्न कसं आहे, इष्टैहि गंधादिभिः पृथक. हे अन्न वेगवेगळ्या गंधादिभिः म्हणत असताना इथे 5 जे इंद्रिय ग्राह्य जे विषय आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांचं वर्णन इथे केलेलं आहे. आता गंध याचं वर्णन खरं तर शेवट असतं. म्हणजे शब्द आपण जेव्हा घेतो त्यावेळेला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असं म्हणतो, पण इथे वर्णन कसं केलंय, गंधादिभिः पृथक. किती सुंदर वर्णन आहे की जेव्हा आहार आपण विचार करतो त्यावेळेला आहार हा आपल्याला पहिल्यांदा गंधानी समजतो. त्यामुळे गंधादिभिः पृथक. त्यामुळे आधी पहिल्यांदा आपल्याला आहाराचा गंध कळतो, मग जेव्हा तो आपण हाताने घेतो किंवा हाताने जेव्हा स्पर्श त्याचा आपल्याला लक्षात येतो, आणि जेव्हा तो आपल्या रसनेंद्रियावर पडतो त्यावेळेला त्याचा रस आपल्याला लक्षात येतो. अशा प्रकारे आहाराचा आहारामधील हे पाचही विषय हे आपल्याला विविध इंद्रियांच्या द्वारे ग्रहण केले जातात. आणि हे पाचही विषय जे बाह्य स्वरूपात शरीरामध्ये प्रवेश करतात ते काय करतात, देहे प्रीणाती, देहाचं प्रीणन करतात. कशाने प्रीणन करतात, तर त्या विषयांनी म्हणजे गंधादींनी त्या घ्राण इत्यादी इंद्रियांचं प्रीणन होतं. त्यामुळे म्हणूनच आहार हा इष्ट असायला पाहिजे, म्हणजे आपल्यासाठी सुखकर किंवा तो ह्या विशिष्ट गंधादींनी युक्त असायला पाहिजे. त्यामुळेच ज्या वेळेला आहार आपण निर्माण करतो, आपण आपल्या जे जे कोणी आपल्या समोर रुग्ण असतील त्यांनाही आपण असं पटवून देणं गरजेचं आहे की जो काही तुम्ही आहार घ्याल तो इष्ट गंधादींनी युक्त पाहिजे. उदाहरणार्थ जेव्हा आपण सर्वांनी जर डोळे मिटून असं लक्षात घेतलं की आपण एखादी करंजी खातोय, तर काय लक्षात येईल आपल्याला की त्या करंजीमध्ये असणारे जे काही
शब्द स्पर्श रूप रस गंध हे कशा प्रकारे पाहायचे. तर ज्या वेळेला करंजी तयार होत असते त्यावेळेला त्याचा एक प्रकारचा गंध आपल्याला कळतो की हा अगदी दारामध्ये असणारा उभा असणारा माणूस सुद्धा सांगू शकतो की काहीतरी तळणीचं चालू आहे बरं का. त्यामुळे तिथपासूनच आपल्याला त्या गंधाचा गंध हा विषय आपल्याला लक्षात येतो. त्यानंतर जेव्हा ती करंजी आपण हातात घेतो त्यावेळेला त्याचा जो काही स्पर्श आहे त्याच्यानी त्याच्यातला कुरकुरीतपणा किंवा त्याच्यातला जो काही खमंगपणा आहे तो आपल्या लक्षात येतो. जेव्हा तो जिभेवर स्पर्श करतो तेव्हाही त्यातला खमंगपणा आपल्याला कळतो. जिभेवर आपल्याला त्याचे विविध रस कळतात. मग ती करंजी व्यवस्थित गोड झालीये का नाही हे आपल्याला कळतं. मग आपण सांगू शकतो की नाही याच्यामध्ये गुळ अजून थोडासा पाहिजे. किंवा मग त्याच्यामध्ये आपल्याला मधुराची तरतमता किंवा मधुरतरता हे आपल्याला लक्षात येते. हे झाले गंध स्पर्श रस. त्याचं रूप करंजीकडे पाहूनच आपल्याला ते रूप कळतं की ही आपल्या खाण्यायोग्य आहे किंवा नाही. कच्ची असलेली करंजी ही आपल्याला लगेच कळते आणि त्यामुळे ती खायची का नाही याचाच विचार आपण आधी करतो. त्याच्या जो काही पापुद्रा असतो त्याच्यावर आलेला रंग हा आपल्याला त्याचं ती करंजी योग्य प्रकारे पक्व आहे का अपक्व आहे हे आपल्याला लक्षात येतं. अशा प्रकारे हे पाचही विषय जे आहे ते आपल्याला त्या कोणताही पदार्थ पाहिल्यावर लक्षात येत असतात. जेव्हा डाळी शिजतात त्यावेळेला ती डाळ पूर्णपणे शिजली आहे का नाही हे आपल्याला केवळ रूपावरून सुद्धा लक्षात येतं. आणि हा जो मनुष्य याच्यामध्ये तज्ज्ञ असतो तो पाककलेमध्ये अतिशय तज्ज्ञ असतो आणि तोच मनुष्य हा त्यालाच जास्त संवेदना त्याच्या संवेदना हा जास्त जागृत असतात आणि त्यामुळे त्याच्या शरीरातीलही संवेदना या तितक्याच जागृत असतात. आणि म्हणूनच खवय्ये जे म्हटले जातात त्यांच्या या संवेदना या खूप अशा प्रकारे जागृत असतात आणि म्हणून ते सांगू शकतात. टेस्टर आपण त्यांना म्हणू शकतो की जरा टेस्ट करून बघा की याच्यातलं रस कसा आहे, याच्यातला म्हणजे तुम्हाला योग्य वाटतंय का नाही अन्न. तर आणि हेच जे विषय आहेत ते शरीरामध्ये पण इंद्रियांचं योग्य प्रकारे प्रीणन करतात. त्यामुळे जर इंद्रियांचं प्रीणन व्यवस्थित होत नसेल म्हणजे आपण असंही लक्षात घेऊ शकतो की जर एखादं इंद्रियांमध्ये जर दोष असतील तर त्या मनुष्याने घेतलेला जो आहार आहे त्याच्यामध्ये त्या इंद्रिय स्वरूपी दोष निर्माण आहेत, दोष होत आहेत का याचाही विचार आपण त्या ठिकाणी करू शकतो. याचं आत्ता उदाहरण मला नाही देता येणार पण तशा प्रकारचा विचारही आपल्याला या ठिकाणी करता येण्यासारखं आहे. टीकाकार काय म्हणतात, कर्मांतरेण अपि अन्नस्य पाकः संपद्यते तम आह अन्नम इत्यादी. अन्नम इष्टम ही उपहितम ही शब्दो अवधारणे. इष्ट शब्देन इह प्रियम हितम च उच्यते. न प्रिय मात्रम केवळ प्रिय मात्र नाही तर जे प्रिय आहे आणि हितकर पण आहे अशा प्रकारचं अन्नच आपल्याला सेवन करायचं आहे. अहितस्य प्रिय मात्रस्य म्हणजे जे अहितकर आहे पण जे प्रिय आहे जसं की भेळ किंवा पाणीपुरी किंवा चायनीज हे अहितकर आहे शरीरासाठी पण ते प्रिय आहे तितकंच आपल्याला त्याची चव जी आहे ती खूप प्रिय असते. न देह व्यवस्थिती ही त्यांनी देहाची व्यवस्था किंवा देह धातूंची जी व्यवस्था आहे ती योग्य प्रकारे होत नाही. गंधादी तर्पकत्वंच भवती त्याच्याने गंधादींचं तर्पण होईल पण देहाची व्यवस्था ही चांगली होणार नाही. म्हणजे इथं आपल्याला केवळ इंद्रियांचं तर्पण आवश्यक नाहीये तर देह प्रीणन हे पण महत्वाचं आहे. त्यामुळे काही अन्न जे इंद्रियांचं तर्पण करतील ते प्रिय असतील पण ते हितकर नसतील. त्यामुळे आपल्याला असंच आहार घ्यायचा आहे जो प्रिय पण आहे आणि हितकर पण आहे म्हणजे जो इंद्रियांचंही प्रीणन करेल आणि देहाचंही
प्रीणन करे. हं? उपहित शब्दाचा अर्थ आहे उपयुक्तम. हं? इष्टही इति प्रियहितैहि गंध रस रूप स्पर्श शब्दैहि. मग आपण असं म्हणू की जे हितकर आहेत, म्हणजे जसं की सांगितलेलं आहे की वेलींच्या भाज्या या हितकर आहेत, म्हणजे भोपळा किंवा काय तोंडलं, दोडका, पडवळ हे सगळे हितकर गटामध्ये मोजतात किंवा पापड्या हे हितकर आहेत, पण ते प्रिय नाहीयेत ना. मग त्यांना प्रिय कसं बनवायचं हे जो अन्न किंवा पाक निर्माण करणारा आहे त्याचं कर्तव्य आहे की त्याला गंध रस रूप शब्द स्पर्श हे कसा द्यायचा हे त्याचं कर्तव्य आहे. आणि ते प्रिय अन्न हे हितकर अन्न हे प्रिय स्वरूपी कसं करायचं हे त्याचं कौशल्य आहे. आणि मगच ते शरीराला शरीरालाही प्रीणन करणारं ठरेल आणि घ्राणादींनाही प्रीणन करणारं ठरेल. अत्र यद्यपि हितत्वम एव गंधादीनां आहारगतानां देहगत गंधादी पोषणे प्रधानम तथापि प्रियत्वम अपि आहारगत गंधादीनां तदात्व उपकारकतया ग्रहीतुं प्रियत्व हितत्वयोः द्वयोः उपादानं कृतम्. म्हणजे जरी यद्यपि हितत्वम एव गंधादीनां आहारगतानां देहगत गंधादी पोषणं प्रधानम. म्हणजे जरी जर हितकर आहार विहार आपण सेवन केला तर ते गंधादींनी युक्त असेल, योग्य गंधादींनी युक्त असेल तर ते देहगत गंधादींचं पोषण नक्कीच करेल. तथापि तरी सुद्धा प्रियत्वमपि आहारगत गंधादीनां तदात्व उपकारतया, म्हणजे त्या तदात्व स्वरूप उपकारक ठरेल. म्हणजे म्हटलं तसं की जे काही पाणीपुरी आहे किंवा जे चायनीज आहे हा आहार कसा तादात्विक स्वरूप उपकारक ठरेल. त्यांनी त्या त्या वेळेला तेवढ्या पुरतं हे त्या इंद्रियांचं पोषण होईल. परंतु ते संपूर्ण शरीराचं पोषण करायला योग्य ठरणार नाही. देहे प्रीणाती गंधादीनिती देह आश्रित गंधादीन पोषयती तथा घ्राणादीन च घ्राण दर्शन रसन स्पर्शन श्रोत्राणी इष्टैहि गंधादिभिः प्रीणाती तर्पयती पोषयती इति यावत. म्हणजेच या ठिकाणी तदात्व शब्दाचा अर्थ इथेच संपतो की म्हणजे तादात्विक म्हणजे तेवढ्या पुरतं ते उपकारक ठरेल पण ते संपूर्ण शरीराचं पोषण काही करणार नाही. मग पुढे त्यांनी देहे प्रीणाती या शब्दाचा अर्थ सांगितलाय. देहे प्रीणाती गंधादीनिती देह आश्रित जे गंधादी जे आहेत त्यांचं पोषण होईल. म्हणजेच देह आश्रित गंध इत्यादी जे इंद्रिय आश्रित गुण आहेत त्यांचं पोषण होईल. त्यांनी पर्यायाने इंद्रियांचंच पोषण होणार आहे. तथा घ्राणादींच घ्राण दर्शन स्पर्शन रसन श्रोत्राणी इष्टैहि गंधादिभिः प्रीणाती तर्पयती पोषयती यावत. इंद्रियाणी अपिहि पांचभौतिकानी अस्मद दर्शने, म्हणजे इंद्रिय हे कसे आहेत तर पांचभौतिक जे काही विषय आहेत बाह्य जे विषय आहेत पांचभौतिक त्या भौतिकाचं दर्शन आपल्याला या इंद्रियांच्या द्वारे होतं. तानीच प्रतिक्षणम क्षीयमाणानी, हे पण फार महत्वाचं आहे की इंद्रिय ही प्रतिक्षण क्षीयमाण होणारी आहेत. म्हणजे त्यांचा प्रतिक्षण क्षय होत असतो इंद्रियांचा सुद्धा. म्हणजेच जे अधिष्ठान स्वरूपी इंद्रिय आहेत म्हणजे नेत्र हे नेत्रेंद्रियाचं किंवा नेत्र हे चक्षुरेंद्रियाचं अधिष्ठान आहे. त्या चक्षुरेंद्रियांचं सुद्धा प्रतिक्षण ते क्षीयमाण होत असतात आणि म्हणूनच त्यांचं पोषणही गरजेचं आहे. आणि हे पोषण जे बाह्य विषय आहेत त्यांच्याद्वारे होत असतं. म्हणजे बाह्य रूपाच्या द्वारे इंद्रियाचं पोषण होतं. म्हणजेच जर आपण डोळ्यांवर पट्टी बांधून ठेवली तर
समोरचं जे काही दृश्य आहे ते आपल्याला दिसणार नाहीये आणि त्यामुळे त्याचं पोषण होणार नाहीये. त्यामुळे जे काही पोषण होतं ते बाह्य स्वरूपी जे काही पंचभौतिक द्रव्य आपण पाहतो, ज्याच्यामध्ये शब्द स्पर्श रूप रसगंध म्हणजे आपण रूप पाहतो त्या रूपानी शरीरातील इंद्रियाचं पोषण होतं. जो गंध वास घेतो त्यांनी गंधाचं पोषण होतं. जर सतत दुर्गंधच घेत राहिला तर त्यांनी शरीरातील घ्राणेंद्रिय हे बिघडेल किंवा घ्राणेंद्रियामध्ये दुष्टी निर्माण होईल. पण जो आपण नेहमी जो गंध घेतला जातो किंवा म्हणूनच जे आपलं वातावरण आहे ते अतिशय दुर्गंधित किंवा अतिशय सुगंधित नसून किंवा नसायला हवं, जे प्राकृत स्वरूपाचं असेल तर त्याचं प्रीणन होत राहील. जर तीव्रता दोन्हीमध्ये असेल तर त्याचं प्रीणन होणार नाही. त्याच्यामध्ये दुष्टी उत्पन्न होण्याची शक्यता आहे. सतत सुगंधही आपण घेऊ शकत नाही. जर अगरबत्तीच्या समोर सतत बसलं तर तेही आपल्याला सहन होत नाही. त्यामुळे जो प्राकृत गंध आहे तोच गंध आपण किंवा प्राकृत चक्षुरे प्राकृत रूप आहे तेवढंच घेऊ शकतो. अति तीक्ष्ण किंवा पूर्ण अंधार असा आपल्याला जास्त काळ आपण त्याचं तो सहन करू शकत नाही. अतिशय मधुर रस किंवा खूप कमी मधुर रस असा सहन होत नाही. त्यामुळे जे काही आपल्याला शब्दस्पर्श रूप रस घ्यायचा आहे तो आपल्याला मध्यम स्वरूपाचाच घ्यायचा आहे. स्पर्श खूप तीक्ष्ण वारा किंवा खूप उष्ण वारा हे आपण सहन करू शकत नाही. खूप उष्णता आपण सहन करू शकत नाही. खूप थंडी सहन करू शकत नाही. जे काय आहे ते मध्यम स्वरूपाचं आपल्याला सहन होतं. कारण शरीर हे सुद्धा अनुष्ण शीत आहे. त्यामुळे रक्ताचं जे स्वरूप सांगितलेलं आहे ते अनुष्ण शीत सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण जे काही विषय आहेत ते मध्यम स्वरूपाचेच आपल्या शरीरामध्ये सहन होत असतात. म्हणूनच ज्या भाज्या आपण खातो त्यांचा रस हा सुद्धा अति तीक्ष्ण नाही, अति कमी रसाच्या नाहीत, अशा स्वरूपाच्या ज्या मध्यम स्वरूपाच्या भाज्या आहेत. म्हणूनच वेलींच्या भाज्यांना महत्व आहे की ज्या पोषणही करतात पण त्यांचा रस अतिशय तीक्ष्ण किंवा अतिशय कमी प्रमाणात तीक्ष्ण असा नसतो. आणि म्हणूनच जी जी हितकर द्रव्य सांगितलेली आहेत ती सगळी ही मध्यम स्वरूपाचे रस किंवा रूप किंवा गंध असणारी अशी असतात. त्यामुळे त्यांचं सेवन जर सतत केलं तर ते शरीराला हितकर ठरणारं असतं. पुढे याच्या पुढे त्यांनी मॅडम ते पहिल्या लाईनचा एकदा अर्थ सांगता का परत? कर्मांतरेण अपि अन्नस्य. माझ्या मते इथे कर्म अंतरेण अन्नस्य पाकः याच्यामध्ये त्यांना अन्नावर जे काही कर्म किंवा संस्कार झालेले आहेत त्याच्यानी जो पाक निर्माण झालेला आहे आणि त्याच्यापासून जे गंध इत्यादी आपल्याला दिसतायत म्हणजे त्या म्हणजे अन्नाचा योग्य पाक झाल्यानंतर जे काही आपल्याला त्याचा गंध, त्याचं रस, त्याचं रूप, त्याचं स्पर्श हे जे कळणार आहे त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. म्हणून अन्नम इष्टम म्हणत असताना प्रॉपर पक्व झालेलं अन्न असं आपल्याला इथे लक्षात घ्यायचंय. आणि विशिष्ट रस, रूप, गंध असं अशा यांनी तयार झालेलं जे पक्व अन्न आहे ते आपल्याला इथे लक्षात म्हणजे आपल्याला म्हणजे अन्न म्हणत असताना, इष्ट अन्न म्हणत असताना विशिष्ट कर्म केल्यानंतर किंवा विशिष्ट संस्कार केल्यानंतर जे पक्व झालेलं अन्न आहे ते आपल्याला इथे लक्षात घ्यायचे आणि त्यातले गंध इत्यादी किंवा त्यातलं पंचभौतिकत्व आपल्याला समजायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ही शब्द अवधारणे ह्याचा काय अर्थ आहे? ही अवधारणे या शब्दाचा अर्थ होतो की ऍक्च्युली हे सगळे जे हे आहेत काय श्लोक आहेत ते अनुष्टुप छंदामधले आहेत. म्हणजे तिथे 8 म्हणजे 8 8 16 1 2 3 4 5 6 7 8 आणि याच्या पुढे 8 असे 8 8 16 असे शब्द असतात. हे याला अनुष्टुप छंद असं म्हणतात.
तर ती जागा भरून काढण्यासाठी अवधारण म्हणजे तेवढी जागा भरून काढण्यासाठी काही ठिकाणी शब्द येतात, म्हणजे वा किंवा क्वचित अपी हा शब्द, अपीला तसं महत्व आहे, पण वा हा शब्द किंवा ननू असे शब्द, हे जे शब्द आहेत ते बहुतांशी वेळा अवधारणासाठी येतात, म्हणजे तो श्लोक पूर्ण करण्यासाठी म्हणून येतात. म्हणून तो तिथे अवधारणे हा शब्द दिलेला आहे, की ही शब्द हा केवळ अवधारणासाठी आहे असं तुम्ही माना आणि पुढे जा, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याला इतकं महत्व नाहीये, म्हणजे त्या शब्दाचा अर्थ तितका गरजेचा नाहीये किंवा या श्लोकाशी तितका संबंधित नाहीये, पण केवळ तो श्लोकाची गती ही किंवा लय व्यवस्थित व्हावी याच्यासाठी ते दिलेलं आहे. म्हणून म्हणताना आपण अन्नम इष्टम ही उपहितम इष्टई गंधादिवी पृथक असं म्हणू शकतो. जर ही शब्द नसता तर अन्नम इष्टम उपहितम हे पूर्ण झालं नसतं. म्हणून अन्नम इष्टम ही उपहितम इष्टई गंधादिवी पृथक असं ते अनुष्टुप छंदात आपल्याला योग्य पद्धतीने म्हणता येतं. म्हणून हा शब्द तिथे दिलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढचा श्लोक बघूयात आणि थांबूयात वाटलंस. भौम्य आप्य अग्नेय वायव्याः पंचोष्माणः सनाभसाः. आता इथे पंच उष्माणः म्हणतायत आणि इथे 4च उष्म्यांचं वर्णन केलेलं आहे. भौम, आप्य, अग्नेय, वायव्य आणि सनाभसाः असं वर्णन शेवटी केलेलं आहे. त्यामुळे इथे 5 उष्माण या पूर्ण ओळीमध्ये पूर्ण होत आहेत. भौम, आप्य, अग्नेय, वायव्याः या ठिकाणी भौमः च, आप्यः च, अग्नेयः च, वायव्यः च. भौम, आप्य, अग्नेय, वायव्याः हा द्वंद्व समास झालेला आहे. द्वंद्व समास कसा होतो हे मागे पाहिलं आपण, की सगळ्यांना द्वंद्व समास हा उभय पद समान किंवा उभय पद प्रधान असा समास असतो. म्हणजे यातली प्रत्येक उभय म्हणत असताना केवळ उभय म्हणजे 2च नाही, तर प्रत्येक पद हे तितकंच महत्वाचं असतं. म्हणून इथे अग्नींचं वर्णन करायचंय त्यांना आणि त्या ठिकाणी सगळे हे 4ही अग्नी तितकेच महत्वाचे, म्हणून इथे द्वंद्व समास वापरला त्यांनी, की भौम, आप्य, अग्नेय आणि वायव्य असे 4 अग्नी. ते सांगत असताना भौमः च, आप्यः च, अग्नेयः च, वायव्यः च, भौम, आप्य, अग्नेय, वायव्याः. असे हे कसे पंच उष्माणः. पंच पंच उष्माणः हा समाहार द्वंद्व होतो. पंचानाम उष्माणः पंच उष्माणः असा समाहार द्वंद्व ज्या ठिकाणी काही संख्यांचं वर्णन करायचं आहे त्या ठिकाणी म्हणजे संख्यावाचक वापरून काही वर्णन करायचं आहे त्या ठिकाणी समाहार द्वंद्व केला जातो. पंचानाम उष्माणः पंच उष्माणः असा समाहार द्वंद्व त्या ठिकाणी केला जातो. आणि सनाभसः नाभसेन सहितः इति सनाभसः असा तृतीया तत्पुरुष समास या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे नाभस म्हणजे अंतरिक्ष, अंतरिक्षासह असे हे 5 अग्नी झालेले आहेत. म्हणजे पृथ्वी, आप म्हणजे जल, अग्नेय म्हणजे अग्नी आणि वायव्य म्हणजे वायू, अशा प्रकारे हे 5 अग्नी या ठिकाणी सांगितलेले आहेत. हे 5 अग्नी काय करतात? पंच आहार गुणान स्वान स्वान पार्थिवादीन पचंतीही. म्हणजे हे काय करतात? 5 प्रकारचे जे आहाराचे गुण आहेत, हे गुण काय आहेत याचं वर्णन टीकाकारांनी केलेलं आहे. पंच आहार गुणान जे 5 आहारातील गुण आहेत ते स्व अग्नीच्या द्वारे म्हणजे या स्वतःच्या अग्नीच्या द्वारे पार्थिवादीन स्व अग्नीच्या द्वारे ते त्यांचं पाचन करतात. म्हणजे काय होतं? आहारातील जे गुण आहेत त्यांचं पाचन होऊन त्यांना ते गुणच शरीरामध्ये
स्थित होतात. म्हणजे शरीर हे त्या 5 गुणांनी बनतं. असं इथे वर्णन त्यांना करायचं आहे. ते 5 गुण कुठले आपल्याला माहिती आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. ते गुण खाली त्यांनी व्यवस्थित दिलेले आहेत. ते आपण पुढच्या वेळेला हा श्लोक किंवा याचा जो काही चक्रपाणी दत्तांची टीका आहे ते पाहूया. ती पण महत्वाची आहे, म्हणून मी ती पुढच्या वेळेला ठेवलेली आहे. कारण त्याच्यानी आपल्याला पुढे जे काही रसातून रक्ताची उत्पत्ती, रक्तातून मांसाची उत्पत्ती ही आपल्याला या ठिकाणी कळणार आहे. त्यामुळे म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त पंचभौतिकत्वच कळणार आहे, पण पुढे जाऊन आपल्याला हे पंचभौतिकत्व कसं आपल्याला रसातून रक्ताची उत्पत्ती होण्यासाठी महत्वाचं आहे ते या ठिकाणी लक्षात येतं. त्यामुळे आपण इथे थांबूयात आणि पुढे पंचभौतिक अग्नीचा विचार हा पुढच्या वेळेला करूयात. कोणाला काही शंका आहेत? थांबायचं? हो मॅडम.